महाराष्ट्र विधान परिषदेच्या 260 अन्वये या ठिकाणी जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जलसंधारण विभागाच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर साहेब आणि सन्माननीय सदस्य अंबादासजी दानवे साहेब यांनी जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल सभागृहाला मी या ठिकाणी माहिती अवगत करतो। सभापती महोदय, सन्माननीय प्रवीण दरेकरजींनी या ठिकाणी जलयुक्त शिवार या योजनेचं कौतुक त्यांनी केलं आणि जलयुक्त शिवार टप्पा 1 मध्ये जी झालेली कामे आहेत त्या संदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केलं। त्यानंतर जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये सुरू असलेली जी कामं आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलं आणि सांगितलं गेलं की अजून जलयुक्त शिवार टप्पा 3 शासनाने या ठिकाणी सुरू करावी। तर त्या संदर्भातलं सभापती महोदय या ठिकाणी कारवाई चालू आहे। सन्माननीय दानवे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित जो मुद्दा केलेला आहे जलयुक्त शिवार अभियान टप्पा 1-2 मध्ये ज्या पद्धतीनं राज्यामध्ये कामं झाली त्यानंतर सुद्धा राज्यामध्ये जवळपास 7 ते 8 हजार गावामध्ये या ठिकाणी टँकर सुरू आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी टीका सुद्धा केलेली आहे। सभापती महोदय, मी आपल्या मार्फत सन्माननीय सदस्य दानवे साहेबांना सांगू इच्छितो की आपण जी काही माहिती या ठिकाणी दिली ती कशाच्या आधारात दिली मला माहीत नाही, परंतु GSDने जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे राज्यामध्ये जलयुक्त शिवाराची जी काही कामं झाली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात टँकरचं प्रमाण कमी झालेलं आहे। त्याची आकडेवारी आहे 2023-24ला राज्यामध्ये 1156 गावामध्ये टँकर सुरू होती। त्याच्यानंतर 24-25ला फक्त 475 गावामध्ये टँकर सुरू होती आणि आता 25-26ला परत 770 गावामध्ये टँकर सुरू होती। सभापती महोदय, खरं तर जलसंधारण विभाग राज्यामध्ये काम करत असताना आता येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीच्या सूचना निर्देश माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी एल निनोच्या धर्तीवर त्या प्रभावाचं सौम्यीकरण याच्या कमी करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे राज्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीचे निर्देश आमच्या विभागाला दिलेले आहेत। सभापती महोदय, राज्यामध्ये मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स सुद्धा राज्यस्तरीय कृती समिती या ठिकाणी आम्ही निर्माण केलेली आहे। जलयुक्त शिवाराची जी काही टप्पा 2 मध्ये कामं चालू आहेत ती सुद्धा लवकर पूर्ण करण्याचा निर्देश त्यांचे आहेत। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट विकास घटकची कार्यक्रम 2, लघु सिंचन योजना, मालगुजारी तलाव ही सर्व कामं पावसाळ्याच्या पूर्वी करण्याच्या संदर्भात विभागाने आराखडा या ठिकाणी तयार केलेला आहे। सभापती महोदय, जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये आम्ही जी राज्यामध्ये 5858 गावं निवडली होती आणि या गावामध्ये जवळपास 4152 कोटीचे कामं या ठिकाणी मंजूर करण्याचा प्रयत्न केला। आज जर आपण विचार केला सभापती महोदय तर जवळपास 1,10,000 कामं या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये टँकरग्रस्त असेल, भूजल पातळी खालावलेल्या गावामध्ये असेल, या गावामध्ये सुद्धा खरं तर मोठ्या प्रमाणात कामं घेण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत जवळपास सभापती महोदय या ठिकाणी 26,000 कामापैकी 18,930 कामं या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अमृत सरोवर सुद्धा कामं आम्ही घेतलेली आहे। केंद्र पुरस्कृत योजनेसोबतच राज्याच्या सुद्धा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सभापती महोदय काम करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी सन्माननीय दानवे साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून किंवा गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार असेल, नाला खोलीकरण असेल, या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले कामं होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याला अजून गती देण्याचं काम विभागाकडून राहणार आहे। सभापती महोदय।